प्रमाणपत्र दिले, बंद कम केलं. अधिकारी डायरेक्ट मध्ये सांगतो तुम्हाला, फडणवीस साहेबाच्या कार्यालयाकडून फोन आलाय, प्रमाणपत्र सध्या द्यायचे नाही, सध्या शब्द वापरला. का बरं? आता अधिकाऱ्याचं नाव सांगावं तर त्याचं काळीच लागली म्हणायचं, कारण त्याला भाजप म्हणतात. पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणता भाजप पोरात आला, ती गाडीतच लाकूड घालते दिसक. त्यापेक्षा ते म्हणतात नको बाबा यांचं नादीत लागू नको, आपलं दोन पर्याय नाही दुसरा काही. हे सत्य बोलतोय मी माझ्या समाजावरती प्रेम करतो, तुमच्यावरती प्रेम करतो. मी सरकारवर प्रेम करत नाही, ही गैरसमाजातून बाहेर जा. तुम्ही माझ्या समाजाला द्या. 8 महिने झाले शांत झालो, मी नुसतं समाजाला गॅजेट दिलं तर गप्प बसलो. दिलं तुम्ही, नाही दिलं. तुमचा एक दुसरा शब्द होता, तुम्ही नारायण राणे साहेबाला भांडले का, तुम्ही अशोक चव्हाणांना भांडले का, तुम्ही शरद पवारांना भांडले का, फडणवीस साहेबांना का भांडता? त्यांनी काय दिलं कमी विचारलं त्यांना, ते दिलं नाही म्हणूनच लोकांना पाडलं त्यांना. गंगाधर चहा सांगतो, दिलं नाही म्हणूनच लोकांनी पाडलं. तुम्हाला आणलंय ना, आता मग तुम्हाला भांडवतो, त्याला भांडू काय करायचं? आलो ना मी भांडण करायला तुझ्याशी. हा पण हे सांगायला तुम्हाला मी, तुम्ही जे प्रश्न होते त्या प्रश्न होते. आता गॅजेट तुम्ही दिलं, त्याचे सगळे प्रमाणपत्र बंद केले. बरं गॅजेट असून अडचण काय? सगळ्या 1,23,000 बीडला आहेत, कुणबी कुठं गेले? आकडा थोडाफार कमी जास्त होईल हजारात. जवळपास 1,55,000 जालन्यात आहेत, कुणबी कुठे गेले? 1,77,000 नांदेड जिल्ह्यात आहेत, कुठे गेले? कुणबी ते गॅजेट मध्ये आहेत. लातूर मध्ये आहेत, हिंगोलीत आहेत, परभणीत आहेत, धाराशिव मध्ये आहेत. हे गेले कुठं? मग जर आमचं गॅजेट येतो द्या ना तुम्ही. राहू दे बाबा, का रद्द केलं? का थांबविलं? नाही मी दादा आपल्याला तेच सांगायला आलो. बघा, ह्या गोष्टी छोट्या नाहीत, पण हा कुठेतरी गॅप आहे. मी आज तुझ्याकडे का आलो, भाऊ म्हणून का आलो, तुझं ऐकायला का आलो, की ह्या कुठेतरी गोष्टी कुठे थांबल्या आहेत. ह्या का थांबल्या आहेत, ह्या समितीकडे असेल, कोणाकडे असेल, आपल्याला बोललं पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना, माझं गंगाधरशी बोलणं झाल्यानंतर गंगाधरचं म्हणणं होतं 7-8 विषय दादांच्या मनामध्ये फार आहेत, जे तुम्हाला चर्चा करावे लागतील. तर मी म्हटलं मी येऊनच वैयक्तिक बोलतो, तुम्ही मला मेसेज करणार, मी तुमच्याशी फोनवर बोलणार, असं व्हायला नको. आता जे तुम्ही मला म्हणालात, हैदराबाद गॅझेटबद्दल बोललात, आपलं औंध गॅझेटबद्दलचा एक विषय असू शकतो, मुलांच्या नोकरीचा प्रश्न असू शकतो, गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न असू शकतो. आपण घ्या पाणी. आपण ना या विषयातून बाजूला जाऊ शकत नाही. तुम्ही जर मोठ्या मनानं जी आर काढलाय, तुम्ही जर मोठ्या मनानं ओबीसी आरक्षणात काही जाती